हॅलो, सचिन कांबळे बोलवाडचे उपसरपंच सर्वप्रथम यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं बरोबर व्यक्त करतील. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांतिबाई ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाही रामराव साठे, आपले क्रांतिकारक उपाध्याय परंपरांना त्यांच्या आचरणाला विचारांना आस्वादन करून सर्वप्रथम पैशामधील सर्व मतदार आणि पंतप्रतिनिधींना या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आज मनोरमा शिंदे सरकार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व भागातील महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांचा या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित केला. या कार्यक्रमाला राज्याचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब, शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय मनोज शिंदे पैशाळकर साहेब, तसेच तालुक्यातील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी जमलेले सर्व पैशाळ गटातील आणि मिरज भागातून आलेले सर्व आपले मतदार बंधू भगिनींनो, गेल्या 9 तारखेला मिरज तालुक्यातील आणि सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल जाहीर झाला. आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी 25 उमेदवार उभे केले होते. त्यापैकी आपल्या सांगली जिल्ह्यातून 18 उमेदवार शरद पवार पक्षाचे साहेबांच्या नेतृत्वाखाली विजय झाले. त्याबद्दल सर्वप्रथम साहेबांचा मनापासून या ठिकाणी आपण टाळून अभिनंदन केलं पाहिजे. कारण एकीकडे जातीवादी पक्ष, सत्तेत असणारा पक्ष, भांडवलदारी पक्ष, सगळी सत्ता एका बाजूला आणि निष्ठा एका बाजूला असं असताना या जिल्ह्यामध्ये सगळे तिकडे एकत्र येऊन आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे असतील किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, ते निवडून येणार नाहीत याची दक्षता घेऊन प्रचाराची गती असताना साहेबांनी त्यांचा जो अनुभव प्रदेश आहे त्या अनुभवाच्या जोरावरती या ठिकाणी योग्य उमेदवार देऊन सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष जर जिल्हा परिषद कुठला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहे. आणि या पक्षाचे 18 विजय उमेदवार झालेले आहेत. आणि महाविकास आघाडीचे सगळे काँग्रेसचे असतील, उभाटाचे असतील, 30 आपले उमेदवार आहेत. साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून जिल्हा परिषदमध्ये जाण्याची संधी मशाल गटातून माजी प्रतिनिधी वर्षा सचिन कांबळे, मशाल गटातून सौ गायत्री घोरपडे वैदी आणि टाकळी गटातून सौ रीता सुलेमान मुंडावर या तिन्ही उमेदवारांना आपण सर्वांनी भरघोस मताने विजयी केलं. मनोज बाबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून या ठिकाणी मशाल गटामध्ये आपण जिल्हा परिषदेची उमेदवारी 1604 मतांनी विजय केली. त्याचप्रमाणे मशाल गटातील उमेदवार 600 मतांनी विजय झालेला आहे आणि टाकळी गटातील उमेदवार 950 मतांनी विजय झालेला आहे. साहेब, या ठिकाणी एका बाजूला धनशक्ती आणि एका बाजूला शिव शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा अशा पद्धतीची ही लढाई झाली. आणि या लढाईमध्ये धनशक्तीचा पराभव इथल्या सर्वसामान्य मतदार आणि बंधुभगिनींनी केला. त्याबद्दल मशाल गटातील सर्व मतदार आणि बंधुभगिनींचं त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. या भागातील जो काही विकास आहे, ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली गेली. आज मशालची पाणी योजना असेल, वट्टीची पाणी योजना असेल, टाकळीची पाणी योजना असेल, बोलवाडची पाणी योजना असेल, या सगळ्या योजना आज बंद आवश्यक आहे. जल जीवन मिशन योजना केंद्र सरकारला आणली
आज जिल्ह्यातील सगळ्या योजना बंद आहेत, पण आपल्या गावामधल्या सगळ्यात प्रामुख्याने जो तुला प्रश्न असणार आहे तो पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. तो प्रश्न सोडवला गेला पाहिजे. आपल्याला तात्काळ पाणी मिळालं पाहिजे, मुबलक आणि स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे. यासाठी जिल्हा परिषदेमध्ये आपला आवाज या ठिकाणी घुमणार आहे. आणि पहिलं जर कुठलं काम असेल जिल्हा परिषद सदस्याचं तर म्हैसाची योजना, वटीची योजना, कोरवाडची योजना आणि टाकळीची पाण्याची योजना तात्काळ पूर्ण करायला पाहिजे. यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. त्यानंतर आरोग्याचा विषय, म्हैसाला आपल्या 4.5 कोटी रुपये खर्चून या ठिकाणी आरोग्य केंद्र या ठिकाणी उभारलं गेलं आहे. पण आज त्या आरोग्य केंद्राची परिस्थिती जर बघितली, तिथं ज्या काही सुविधा मिळतात त्या सुविधा सर्वसामान्यांना या ठिकाणी उपलब्ध होत्या का याचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे. आणि त्याच्यावर सुद्धा आम्ही येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी फोकस करून सर्वसामान्यांना या ठिकाणी त्या सुविधा मिळायला पाहिजे. यासाठी प्रामाणिकपणाचा प्रयत्न करणार आहे. तिसरा मुद्दा आहे की जिल्हा परिषदेची शाळा आणि अंगणवाड्या. आदरणीय जयंतराव पाटील साहेब पालकमंत्री असताना त्यांनी मॉडेल स्कूलची संकल्पना राबवली. कारण बहुजन समाजातील मुलांना या ठिकाणी दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. बहुजन समाजाची मुलं सुद्धा इंग्रजी शाळांच्यावर मात करून या ठिकाणी ती मुलं पुढे आली पाहिजेत. यासाठी आदरणीय नेते जयंतराव पाटील साहेबांनी या ठिकाणी सांगली जिल्ह्याचे खासदार माननीय विशालदादा पाटील यांचं शुभागमन आदरणीय दादांचं त्या धर्तीचा करण्याचा आमचा प्रामुख्याने प्रयत्न असणार आहे. साहेब तुम्ही जर परवानगी दिला जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी आपण या सर्व बहुजन समाजाचा एक आवाज या जिल्हा परिषदेमध्ये सर्व समाजाचा नेता, सर्व समाजाचे प्रश्न त्यासाठी सांगली जिल्ह्याचे खासदार माननीय विशालदादा पाटील यांचं या निमित्तानं शुभागमन झालं. आदरणीय दादांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. आपल्या सांगलीचे सरदार आणि तबलदार खासदार आदरणीय विशालदादा पाटील यांचं ठिकाणी आहे. त्यांचं सर्वांनी कार्यकर्ते मतदारसंघातील ज्या ज्या आदरणीय कुटुंबाच्या वरती विश्वास करून आम्हाला या ठिकाणी काम करण्याची संधी निर्माण करून त्या संधीला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कधीही 5 वर्षामध्ये असं वाटत नाही की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना या ठिकाणी आम्ही मतदान केलो आणि आम्हाला पश्चाताप झाला असं अजिबात होणार नाही. एवढी या ठिकाणी पाहिजे होतो. ज्या काही विकासाच्या योजना असतील त्या विकासाच्या योजना आणि सांगली जिल्हा परिषदेमध्ये 61 जिल्हा परिषद सदस्य आहेत. 61 मध्ये म्हैसाळ गट हा कायम मनोजबाबांच्या नेतृत्वाखाली, जयंतराव पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी एक नंबरला आघाडी कसा राहील यासाठी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने प्रयत्न करू. या ठिकाणी दरवर्षी संसदेच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलण्याची संधी दिली, मान सन्मान दिला, त्याबद्दल आई लोकांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि सांगतो जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय महाराज. यानंतर